माणुसकी अजून जिवंत आहे याचं उत्तम उदाहरण बुधवार सकाळी घडलं आणि ते सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं सुद्धा, वाचलं सुद्धा आणि अनुभवलं सुद्धा. घटना आहे कसारा रेल्वे स्थानकावरची. एक दाम्पत्य बिहारला निघालेलं होतं आणि त्यावेळी गाडीत चढल्या चढल्या या महिलेला प्रसूती कळा जाणवू लागल्या. यानंतर काय करायचं आणि आता आपलं कसं होणार अशा विवंचनेमध्ये हे दोघंही पडले असतानाच कसारा रेल्वे स्थानकाला गाडी थांबली आणि गाडीतनं खाली उतरून अनेकांनी या महिलेकडे तिला मदतीसाठी धाव घेतली. या सगळ्याविषयीच या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बोलूया. घटना आहे ठाण्याजवळचं कसारा रेल्वे स्थानक. नगेंद्र कुमार आणि पत्नी ममता कुमारी हे दोघं जण सकाळी बिहारला निघाले होते. बिहारच्या गाडीत ते बसले, पण गरोदर पत्नी ममता कुमारी हिला अचानकपणे प्रसूती कळा जाणवू लागल्या. आता त्यांच्या समोर प्रश्न होता की गाडी थांबणार कुठे किंवा गाडीत आपल्याला मदत कोण करणार. गाडीत तर मदत शक्य नव्हती, कारण गाडीत कुणी मेडिकलशी रिलेटेड म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड कोणी नव्हतं. त्यामुळे मग कसाऱ्याला तरी गाडी थांबेल का असा विचार या दोघांच्या मनात आला आणि खरं तर गाडी कसाऱ्याला थांबली. कसारा स्थानकावर जेव्हा गाडी थांबली तेव्हा हे दाम्पत्य खाली उतरलं आणि मग मात्र ज्यांना याची कल्पना होती की ती गरोदर आहे आणि तिची प्रसूती कदाचित पुढच्या काही क्षणात होईल, तेव्हा दोन महिला धावून गेल्या. या दोन महिलांची नावं आहेत काळूबाई चंद्रकांत लहाने आणि सरला खंडू भानगीर. या दोघींनी धाव घेतली, प्रसूतीसाठी मदत केली. दरम्यानच्या काळामध्ये जे कसाऱ्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे ही बातमी पोहोचवण्यात आली आणि तिथे शुक्ला मॅडम यांनी उपस्थित असलेल्या नर्सला म्हणजे सोनाली सांगळे यांना स्थानकात काय घडतंय, कशी तुमची गरज आहे याची कल्पना दिली. तातडीनं सोनाली सांगळे रेल्वे स्थानकात दाखल झाल्या. रेल्वे स्थानकामध्ये कुठलीही यंत्रणा, कुठलंही इन्स्ट्रुमेंट हातात नसताना सुद्धा चांगल्या पद्धतीनं या महिलेची प्रसूती झाली. सध्या ही महिला आणि तिचं बाळ दोघंही सुरक्षित आहेत. पण बघा माणुसकीचं किती मोठं दर्शन, म्हणजे त्या क्षणी उपस्थित असलेल्या आणि त्या वेळेला गरज असलेल्या प्रत्येकाने आपलं काम चोख केलं, माणुसकी म्हणून केलं, मदत म्हणून केलं आणि त्याने किती मोठी गोष्ट घडली. त्या महिलेचेही प्राण वाचले आणि तिच्या बाळाचेही प्राण वाचले. खरं तर असा प्रसंग कुणावरही ओढवू नये. भीतीही असते, थोडीशी लाजही वाटत असते की सगळ्यांसमक्ष आपली प्रसूती होतीये, पण त्यावेळेला माणुसकीचं उत्तम दर्शन घडलं. दोन महिला, तुम्ही जर व्हिडिओ बघाल, दोन महिला हातात साडी घेऊन उभ्या आहेत आणि ज्या नर्स आहेत सोनाली त्या प्रसूती करतायत. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र जे कसाऱ्यात तिथे दाखल करण्यात आलं. त्या दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पण त्या प्रत्येकाचं नाव इथं घ्यायला हवं ज्याने ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या क्षणी धावपळ केली, त्या क्षणी प्रसंगावधान दाखवलं, त्या क्षणी वेळेची गरज काय ते ओळखलं आणि पावलं सुद्धा उचलली. अनेकदा आपल्याला कळतं की या ठिकाणी आपण पाऊल उचलणं गरजेचं आहे, पण आपण धजावतो, कशाला आपण या सगळ्यात पडायचं अशी भूमिका घेतो आणि तिथेच आपण चुकतो. पण कसाऱ्याच्या या घटनेत असं घडलं नाही. त्यामुळे त्या सगळ्यांचं आपण इथे नाव घ्यायला हवं ज्यांनी हे माणुसकीचं उदात्त दर्शन घडवलं. प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा इथल्या शुक्ला मॅडम, नर्स सोनाली सांगळे, त्या दोघी महिला ज्यांचं नाव मी पुन्हा एकदा घेईन, काळूबाई चंद्रकांत लहाने आणि सरला खंडू भानगीर, रुग्णवाहिका चालक खरे, GRPF पोलीस शिपाई सुपेकर, सरपंच प्रकाश वीर, स्टेशन मास्तर उबाळे, RPF पोलीस निरीक्षक मोरे, हे सगळे जण त्यावेळी इतके अलर्ट होते. त्यांनी इतकं प्रसंगावधान दाखवलं आणि ममत्व, आपल्या मनात असलेली माणुसकी, आपल्या मनात असलेलं ममत्व त्यांनी इतकं जागृत ठेवलं की ज्यामुळे आज महिलेचे आणि तिच्या बाळाचे जीव वाचलेले आहेत. आज ती महिला काय, तिचं कुटुंब काय, किंवा ही बातमी जे बघत असतील त्यांना इतकं छान वाटलं असेल, इतकं कौतुक वाटलं असेल या सगळ्यांचंच. जर अशीच प्रत्येक ठिकाणी आपल्याला माणुसकी बघायला मिळाली, प्रत्येक ठिकाणी प्रसंगावधान सुजाण नागरिकांनी
बाळगलं तर किती गोष्टी सोप्या होतील. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हणतात. तर एकमेका सहाय्य करताना कसं एक पाऊल पुढे टाकून काम करावं लागतं आणि तेच केल्याचं दर्शन आपल्याला इथे बघायला मिळालं. तुमच्या आजूबाजूलाही अशा अनेक घटना घडत असतील. बातम्या कदाचित त्याच्या होणार नाहीत, पण त्या आठवणीत राहतील नक्की. गोष्टी अशाच असतात त्या. अशा काही तुमच्या बाबतीत घडलेल्या, तुमच्या आजूबाजूला घडलेल्या गोष्टी असतील, आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.